सुरेश धस एकदा मागे लागले की डोकं खाऊन टाकतात. भरभाषणात मुख्यमंत्री काय म्हणाले? बीड जिल्ह्यातील आष्टी उपसा सिंचन क्रमांक 3 शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामाची पाहणी, बोगदा कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. या कार्यक्रमावेळी जाहीर भाषणादरम्यान सुरेश धस एकदा मागे लागले की डोकं खाऊन टाकतात असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुढे त्यांनी बीड जिल्ह्यातील दुष्काळावर भाष्य केलं. ते म्हणाले, मराठवाडा जर दुष्काळमुक्त करायचा असेल तर वाहून जाणारं 53 TMC पाणी गोदावरी खोऱ्यात आलं पाहिजे. ते जर आलं तर मराठवाड्याच्या या पिढीनं दुष्काळ पाहिलाय. पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही. मराठवाड्याचा दुष्काळ भूतकाळ होईल. आपण मागे GR काढला पण सरकार गेलं, त्यामुळे काम झालं नाही. पुन्हा शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार आलं. जलसंपदा खातं माझ्याकडे आलं. त्यावेळी 4 नदीजोड प्रकल्प तयार केले. त्याचा पाठपुरावा करू. अडचणी सगळे दूर केल्या. सर्वेक्षणाचे टेंडर काढले. आता हे काम पूर्णपणे मार्गी लागलेलं आहे. मूळ संकल्पना बाळासाहेब विखे पाटलांची होती आणि त्यांचे पुत्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेच काम दिलं आहे. वर्षभरात हे नदीजोड प्रकल्पाचं काम आपण सुरू करू आणि 53 TMC आणि गोदावरीच्या खोऱ्यात पाणी आणू. त्यामुळे मराठवाडा दुष्काळमुक्त होईल असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. नाशिक आणि नगर विरुद्ध उरलेला मराठवाडा असा संघर्ष पाहायला मिळतो. जायकवाडीतून पाणी देतो म्हटलं तर इथून सुखरूप निघेल, पण संभाजीनगरला सुखरूप राहील का? नदीजोड प्रकल्पानंतर जायकवाडीत भरपूर पाणी येणार आहे, तेव्हा तुम्हाला पाणी द्यायला कोणी नकार देणार नाही. काही झालं तरी मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू द्यायचा नाही. मोदींना आम्ही विनंती केली, आपण आंतरराज्य नदीजोड प्रकल्पांना पैसे देता. आम्हाला 4ही प्रकल्प राज्याअंतर्गत करायचे आहेत, त्याला मान्यता द्या. मोदी म्हणाले, तुम्ही आमच्याकडे पाठवा, आम्ही त्यालाही मान्यता देऊ, असा विश्वास फडणवीस यांनी दिला आहे. सुरेश अण्णा, मला हे सांगितलं पाहिजे की आपण सगळ्यांनी इथली कामं सुरू केली होती, पण पाणी यायचं होतं सीना कोळेगावमध्ये. पाणी धाराशिव जिल्ह्यात पहिले यायचं होतं आणि धाराशिवमधनं आपल्याकडे पाणी यायचं होतं. त्याचं नियोजनच झालं नव्हतं. आणि मग मुख्यमंत्री म्हणून त्यावेळी पहिल्यांदा आम्ही त्याचा पाठपुरावा करून त्याची एक बैठक घेतली आणि सीना कोळेगावमध्ये हे पाणी आणण्याकरताच्या प्रकल्पाला मान्यता दिली, त्याला निधी उपलब्ध करून दिला आणि ते पाणी सीना कोळेगावपर्यंत आता पोचलं. आणि त्यासोबत ज्यावेळी पुन्हा नव्याने जलसिंचन मंत्री म्हणून माझ्याकडे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जबाबदारी आली, सुरेश धस साहेबांनी, म्हणजे शब्द जरा चुकीचा आहे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सुरेश धस मागे लागले की डोकं खाऊन टाकतात. एवढा पाठपुरावा केला. कपूर साहेब सांगतील, सगळ्यात पहिलं आमच्या नवीन सरकारने 2022च्या ऑक्टोबरमध्ये सगळ्यात पहिली सुप्रमा जर कोणाला दिली असेल तर या प्रकल्पाला आम्ही दिली 11,000 कोटी रुपयाची. 11,000 कोटी रुपयाची सुप्रमा दिली आणि याच्या सगळ्या नियोजनाकरता निधी उपलब्ध करून दिला. आणि आता हे काम अत्यंत वेगानं चाललेलं आहे. धाराशिव जिल्ह्यामध्येही आणि बीड जिल्ह्यातल्या या आष्टी तालुक्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात पाणी आपण आणणार आहोत. मला विश्वास आहे की या भागाचा दुष्काळ हा आता भूतकाळ होणार आहे आणि ज्या गतीनं काम चाललेलं आहे त्या गतीनं लवकरच आपल्याला हे पाहायला मिळेल की संपूर्ण परिसर हा बागायती झालेला असेल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.